हेलो बर्ड्स, रायरेश्वर किल्ल्याच्या शेजारी असणारा गड म्हणजेच केंजळगड याची उंची 4270 फूट आहे आणि इतिहासात नोंद आहे की हा किल्ला भोजराजाने बांधला होता. 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. किल्ल्याच्या पायथ्याला आल्यावर समजतं किल्ल्याला पूर्णपणे झाडाने वेढलेला आहे. बऱ्याच वेळा ट्रेकिंगच्या वेळी वाट चुकते आणि आम्ही तर सुरुवातीलाच दुसऱ्या रस्त्याने 1 किलोमीटर आत गेलो. परत येऊन गावातील लोकांना विचारून चढाई सुरू केली. चढाई तशी थोडी कठीण आहे, परंतु प्रवेशद्वारापर्यंत घनदाट झाडे असल्यामुळे आपण वर कधी पोहोचलो समजत सुद्धा नाही. इथे बिबट्याचाही वावर असतो असं गावकरी मंडळी सांगतात, त्यामुळे तयारीनिशी आणि ग्रुपने गेलेले चांगलं. केंजळगडावर आल्यानंतर सुरुवातीच्याच टोकाला आपल्याला ही भली मोठी गुफा पाहायला मिळते. तुम्ही कधी आला तर नक्की विजिट करा. गडाच्या प्रवेशद्वारापाशी असणाऱ्या दगडात कोरलेल्या कातळाच्या पायऱ्या या काळातील लोकांचे कौशल्य दाखवून जातं. किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे. पुढे आल्यानंतर हे केंजळाई माता मंदिर दिसते. खूपच बिकट परिस्थितीमध्ये आहे. कृपया याकडे पुरातत्व विभागाचं लक्ष जाणं गरजेचं आहे. मंदिरा शेजारी असणारं गवत बाजूला केल्यानंतर ते व्यवस्थित दिसायला लागलं. येथून पुढे आलं की चुन्याचा घाणा दिसतो, जो बैलाने ओढला जायचा आणि किल्ला बांधकाम आणि डागडुजी करता या चुन्याचा वापर व्हायचा. तेथून पुढे आलं की ही खोली दिसते. याची काही आयडिया नाही, बट ही जरा व्यवस्थित आहे. आता आपण चाललोय मेन सुळक्यावर. इथून रायरेश्वर पठार स्पष्ट दिसते. इथे 4 ते 5 टाके आहेत, पण एवढेच आपल्याला सापडलं आहे. गवतामुळे बराचसा भाग झाकलेला असतो. सावधानपणे सर्व गड फिरला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळा गड फिरून वापस जात आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन एखाद्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.